तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय YouTube चॅनलवरती तर एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा जो हप्ता आहे त्या 19व्या हप्त्यासंदर्भात तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाते। या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 6व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 6वा हप्ता आहे या सर्वात सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे दुपारनंतर हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत। सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी फक्त आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। एकंदरीत सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण एकंदरीत मित्रांनो अधिकृत वेबसाईटवर आलो आहोत। PM किसान योजनेच्या जी अधिकृत वेबसाईट देण्यात आली आहे त्याच्यावर आपण आलेलो आहोत। आपण पाहू शकता ही अशी वेबसाईट आहे। अनेक दिवसापासून आपण म्हणत आहोत की वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर काय काय फायदे होणार आहेत ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत का YouTube चॅनलला जर पुन्हा एकदा सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा, कारण की बेस्ट असतील अवेलेबल झालेला आहे। तर एकंदरीत आपण वरती जर पाहिलं तर EKYC पर्याय फार्म गरजेचा आहे आणि न्यू जे फार्मर रजिस्ट्रेशन आहे तो पण आहे। म्हणजे 2025 मध्ये तुम्ही जर रजिस्ट्रेशन करायचं राहिले असेल तर 2019 पासून ही योजना सुरू झालेली होती आणि आतापर्यंत ही 2025 पर्यंत ही जे या योजनेचे जे रजिस्ट्रेशन आहे ते सुरूच आहे। ते नो युअर फार्मर रजिस्ट्रेशन तुम्ही पाहू शकता, त्याच्यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता किंवा CSC सेंटर ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता। एकंदरीत मित्रांनो, आपण खाली स्क्रोल केल्याच्या नंतर एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे नो युअर स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नो युअर स्टेटसवर क्लिक करून जर तुम्ही स्टेटस काढलं तर एकंदरीत तुम्हाला फायदा होणार आहे। कारण की नो युअर स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर एक रजिस्ट्रेशन नंबर येईल। रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही टाकल्याच्या नंतर कॅप्चा टाकल्यानंतर गेट OTP टाकल्याच्या नंतर मित्रांनो OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला जो स्टेटस आहे ते स्टेटस तुम्हाला दिसेल। जेणेकरून स्टेटस दिसल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये EKYC पर्याय तसेच लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम तसेच आधार सेडिंग हे जे आहेत हे फार गरजेचे आहे। हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त आहेत का नाही हे पाहणं गरजेचं आहे। आता एकंदरीत EKYC प्रक्रिया जी आहे EKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचे आहे। जर EKYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या। EKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण नसेल तर करून घ्या। तसेच EKYC प्रक्रिया OTP बेस्ड सुद्धा करता येते आणि बायोमेट्रिक आधारित EKYC सुद्धा करता येते। एकंदरीत अशा पद्धतीने तिन्ही पद्धतीने सुद्धा तुम्ही EKYC करू शकता। 3 पद्धती आहेत आपल्या इकडे, 2च प्रचलित आहे। एक म्हणजे थंब लावून बायोमेट्रिक आधारित, दुसरं म्हणजे तुम्ही OTP बेस्ड EKYC करू शकता। तर अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने EKYC करून घ्या केली नसेल तर। आता एक महत्त्वपूर्ण मी सांगितल्याप्रमाणे नो युअर स्टेटस केलं त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो स्टेटस आहे ते स्टेटस तुम्हाला दिसेल। जेणेकरून स्टेटस दिसल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा फायदा होईल। EKYC कंप्लीट आहे का नाही तुम्हाला पाहता येईल। जेणेकरून EKYC कंप्लीट असेल तर काही करण्याची गरज नाही, पण अनेक जणांच्या EKYC प्रक्रिया नो असती ती जर यस करून घ्यायची असेल तर यस करायची असेल तर तुम्हाला तिथेच OTP बेस्ड किंवा तुम्ही ज्या CSC सेंटरवर किंवा ऑनलाईन साईटवर गेले आहात तिथेच तुम्ही EKYC करून घ्यायची आहे। आणि EKYC करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटलाच घरबसल्या करायचे असेल तर EKYC याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर जी माहिती आहे ती तुमच्या समोर येऊन जाईल। कारण की EKYC मी सांगितल्याप्रमाणे 2 प्रमाणे करता येते। एक म्हणजे बायोमेट्रिक म्हणजे तुम्हाला CSC सेंटरवर जावे लागेल। दुसरं म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीने करता येते की तुम्हाला घर बसल्या करता येते ती म्हणजे OTP टाकल्याच्या नंतर म्हणजेच काय तर आधार मी सांगितल्या दिलेला पर्याय जो आहे हा पर्याय तुम्ही क्लिक करायचा आहे। हा पर्याय तुम्हाला दिसत आहे, हा पर्याय क्लिक करायचा आहे। क्लिक केल्याच्या नंतर EKYC वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर अशी माहिती तुम्हाला भेटून जाईल। तर एकंदरीत मित्रांनो मी का म्हणत आहे की तुम्हाला EKYC प्रक्रिया पूर्ण असावी लागते, कारण की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही EKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करू शकता। EKYC प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये तुमचे जे काही इस्टिमेट आहे जे काही हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। एकंदरीत EKYC प्रक्रिया खाली पण पर्याय दिले आहे, इथे सुद्धा तुम्ही जाऊन करू शकता। EKYC किंवा वरती सुद्धा दिलेले आहे, दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता। तर मित्रांनो आता हे तिसरा पर्याय जो आहे ते फार गरजेचा आहे। मी जी माहिती सांगणार आहे ते जरा लक्षपूर्वक ऐका। तर मित्रांनो तुम्ही जर आता नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल आणि तुम्हाला समजत नसेल की माझा अप्रूव्हल मिळालेला आहे का नाही, त्यासाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय देण्यात आलेला आहे।
स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर CSC फार्मर म्हणजेच काय, याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन अप्रूव्हल झाले का नाही हे पाहण्यासाठी याच्यावर तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला घर बसल्या तुम्ही पाहू शकता, कुठेही जाण्याची गरज नाही. अत्यंत सोप्या पद्धतीने जे आहे तुम्ही हे स्टेटस तुम्ही पाहू शकता. एकंदरीत मित्रांनो नो युअर हे आहे स्टेटस सेल्फ जे आहेत स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर CSC फार्मर याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर अशी माहिती पाहायला भेटेल. कारण की याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर एकंदरीत तुम्हाला घर बसल्या अप्रूव्हल मिळालेले आहे का नाही, तुम्ही जो रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं एकंदरीत अप्रूव्हल मिळालेलं आहे का नाही तुम्हाला यामध्ये कळेल. तर तुमचा आधार क्रमांक टाकायच्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर थेट तुमचं स्टेटस तुम्हाला दिसेल. तर याद्वारे तुम्ही पाहू शकता. दुसरं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे नो युअर स्टेटसवर आपल्याला स्टेटस काढता येतं. तर अशा पद्धतीची ही वेबसाईट आहे, आपण पाहू शकता मित्रांनो. तर आता महत्त्वपूर्ण एक सूचना आहे ती म्हणजे 18वी इस्टिमेट जेव्हा आलती तेव्हा तुम्हाला PM किसान महासन्मान निधी योजनेची EKYC करणं अनिवार्य होतं. ती कुठं लिहिलेलं आहे तर इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो, आपण पाहू शकता. पहा इथं देण्यात आलेलं आहे, आपल्याला दिसत असेल EKYC इज PM किसान रजिस्ट्रेशन फार्मर OTP बेस्ड EKYC इज अवेलेबल ऑन द PM किसान पोर्टल. आणि EKYC जी आहे ती ऑनलाईन करायची आहे, आपल्याला केली नसेल तर करून घ्या. 18व्या हप्त्यासाठी जी होती ती अनिवार्य केली होती, आता 19व्या हप्त्यासाठी पण अनिवार्य होऊ शकते. त्या अनुषंगानेच मित्रांनो तुम्ही जो 18वा हप्ता आहे त्या 18 हप्त्यासाठी EKYC करणं गरजेचं होतं. तर मित्रांनो आणि 19वा हप्ता जेव्हा येणार आहे त्यासाठी पण जे EKYC प्रक्रिया आहे ती EKYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात येणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते. EKYC अनिवार्य केलीच आहे, त्यामुळे तुम्ही EKYC प्रक्रिया पूर्ण करा. लँड सेडिंग स्टेटस जे आहे लँड सेडिंग स्टेटस पण जे आहे ते प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारा जो हप्ता आहे ते रुकणार नाही, थांबणार नाही. तर एकंदरीत आता 2000 रुपयाचा हप्ता मिळतो तो 2500 रुपयाचा पण मिळू शकतो. हप्त्यामध्ये जर वाढ झाली तर एकंदरीत ते हप्त्यामध्ये वाढ सुद्धा होऊन हप्ता वाढून सुद्धा येऊ शकतो एकंदरीत. तर अशा पद्धतीने हप्ता पण वाढून येऊ शकतो मित्रांनो. तर दुसरं म्हणजे मित्रांनो PM किसान योजनेची EKYC पूर्ण करा. लँड सेडिंग स्टेटस, आधार सेडिंग स्टेटस, EKYC हे जे तिन्ही प्रॉब्लेम आहेत ते दुरुस्त करून घ्या. तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. दुसरं म्हणजे मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बेस्ट ऑफ सेल अवेलेबल करून देत असतो. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिंक चेक करत जा, कारण की बेस्ट ऑफ सेल अवेलेबल असतो. मकर संक्रांती निमित्त स्पेशल ऑफर आहे आणि आपल्याला आजपासूनच मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. योजनाकार यूट्यूब चॅनलवरती आपण आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि योजनाकार यूट्यूब चॅनलकडून आपल्या सर्व मित्रपरिवारांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.